या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तत्पूर्वी या ठिकाणी सिलंब माध्यमातून गेले अनेक वर्ष सिलंब असोसिएशनचा प्रचार आणि खेळ वाढवण्याचं काम आपल्या या 22 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। हा जो खेळ वाढत असताना संपन्न झालेला आहे। या ठिकाणी त्यांनी आपल्याला त्यांचा थोडक्यात या ठिकाणी नामोल्लेख करतो। प्रथमतः सर्व आयोजक पिंपरी चिंचवड सिलंब असोसिएशन यांच्या वतीने माननीय श्री पाशाशा काकाल सर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ज्यांनी 25 वर्ष मेहनत घेऊन आज या ठिकाणी 21वी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे। विशेष करून सर्व खेळाडूंना पालकांना विनंती करतो की आपण एक चांगली संधी उपलब्ध महाराष्ट्रात करून आकाशाने त्यांच्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून त्या ठिकाणी अभिनंदन स्वागत करूया। या ठिकाणी यानंतर मी पी.वाय. अत्तार महाराष्ट्र सलमम ऑल महाराष्ट्र सलमम असोसिएशनचा अध्यक्ष। जवळजवळ इथं 19 ते 21 तारखेपर्यंत 22वी राज्यस्तरीय स्पर्धा पार पाडते पुणे आळंदी इथं देवाची आळंदी। खूप चांगल्या पद्धतीने जवळजवळ 22 ते 23 डिस्ट्रिक्ट इथं खेळायला आलेले आणि त्यासोबत साधारण 580 ते 600 खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत। पूर्ण नागपूर, गोंदिया, भंडारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी बऱ्याच जागेवरनं लांब लांब नगर आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, बरेच डिस्ट्रिक्ट आलेले आहेत, रायगड आहे, ठाणे आहे। तर साधारण हे जे इथं जे निवड चाचणी स्पर्धा ज्या आहेत इथनं सिलेक्शन तमिळनाडूमध्ये जे राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत त्याचं सिलेक्शन आहे, निवड चाचणी होणारी आहे। येणाऱ्या ऑगस्ट त्या 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्पर्धा होतील। त्यानंतर इंटरनॅशनल पण ह्याचं राष्ट्रीय स्पर्धेचं सिलेक्शन होणार आहे। ते इंडोनेशियामध्ये साधारण त्याच्या डेट येणं बाकी आहे, आणखी इंडोनेशियाला ते खेळाडू जातील। धन्यवाद। चौथी क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी मुंबई समर्पणला मिळाली। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। मान्यवरांनी तिथंच सांगायचं आहे। तृतीय क्रमांकाची मॅडम थोडे पुढे या। या ठिकाणी आळंदी शहराचे नवोद्योजक माननीय श्री प्रशांत भाऊ गोपडे, प्रशांत भाऊ युवा मंच संस्थापक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यात येणार आहे। मॅडम थोडंसं पाठीमागे या। महाराज की जय।